नमस्कार मित्रांनो, मी गणेश मार्के स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गणेश ब्लॉग. तर आज आपण या व्हिडिओमध्ये माझा मोटो ब्लॉगिंग सेटअप करणार आहोत. तर सुरुवात करूया मोटो ब्लॉगिंग सेटअपला. तर हा आहे माझा SMK स्टेलर हेल्मेट. त्याला घेऊन मला 2 वर्ष झाली आहेत, ज्याच्या व्हिडिओची लिंक इथे आय बटनमध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपण आता मोटो ब्लॉगिंग सेटअपला सुरुवात करत आहोत. तर सगळे साहित्य आता मी घेतोय. A few moments later. तर साहित्य घेतलेली आहेत. इथे आहे हेल्मेट, इथे आहे DJI Action 4 जो मोटो ब्लॉगिंगसाठी उत्तम कॅमेरा आहे, आणि इथे आहे त्याची प्रोटेक्टिव्ह फ्रेम. इथे आहे त्याची प्रोटेक्टिव्ह फ्रेम जो कॅमेऱ्याला प्रोटेक्ट करायचं काम करतो. इथे आहे त्याचा ॲडॅप्टर माउंट जो हेल्मेटला आपण माउंट करू शकतो. इथे आहे त्याचा स्क्रू चिन माउंट जो आपण इथे चिपकवणार आहोत फॉर मोटो ब्लॉगिंग. इथे आहे हा स्कॉचचा स्ट्रॉंगली 3M डबल साइडेड टेप चिपकवण्यासाठी. आणि हा आहे ब्लूटिक जो बॉस्टिकचा ब्लूटिक जो आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप वॉटरप्रूफ करेल. तर या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही जाऊन चेकिंग करू शकता. तर हा घेतला आहे डबल साइडेड टेप. ह्याला मी कट करून ह्यातलं मटेरियल काढून घेतो. तर मी याला कट केला आहे, डबल साइडेड टेप बाहेर काढून घेतो. स्ट्रॉंग टेप वाटतोय मला, काय करू आता. तर हा टेप स्ट्रॉंग वाटतोय, सो ह्याला एक कपडे घ्यावा लागेल मला. सो चिपकवण्याच्या आधी आपल्याला ही जागा क्लीन करून घ्यायची आहे आणि चेक करायचं कुठे काय चिपकवून आपण कुठे हे बरोबर चिपकवणार आहोत, त्या हिसाबावर कुठे आपण चिपकवणार आहोत. ठीक आहे, तर हा इथे आपण चिपकवणार आहोत. बरोबर अँगल चेक करून घ्या आणि टेपची हे पण चेक करून घ्या की इथे डबल टेप लागणार आहेत की नाही. तर च्या मागे मी थोडं थोडं करून टेप चिपकवून घेतो. कैचीला धार आहे की नाही माहिती नाही. ओके, कट झालाय. हा इथे चिपकला. इथे चिपकवला मी एका साईडला. तर ह्याच्यावरतीच मी डबल चिपकवणार आहे, कारण तिथे कॉर्नरला थोडा भाग मला वरच्या साईडला जास्त हवा आहे. कैचीमध्ये धार नाहीच्या बरोबर आहे, त्या कैचीमध्ये धार नाही आहे. ओके, सो हा थोडा कट केला आहे मी. ओके, सो अरे निघतो की नाही. 2,000 years later. त्यामुळे मला मे बी वाटत नाही की ते घासावं लागेल. तर बघूया, वाटलं तर घासूया, नाहीतर नाही. आधी मी वन साईड चिपकवून घेतो. ओके, हा चिपकलाय. बाकी
तिथे पण मी लगेच लावून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला. तर असा हा माउंट इथे फिट झाला आहे. तर थोडासा अँगलमध्ये आऊट गेला आहे, थोडं तरी इकडे तिकडे होतंच. ओके, सो आपण आता ह्याला हां माउंट लावून बघूया. जो असा लावायचा की डी जे आयचा जो ब्रँडिंग आहे ती फ्रंट साईडला यायला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये असं आहे की डी जे आयची जी ब्रँडिंग आहे ती ह्याला स्टक होतं आणि हा खूप हेवी, याच्यामध्ये मॅग्नेट जो आहे तो खूप हेवी प्रकारचा वापरलेला आहे. त्यामुळे हे स्टक असं हे होत नाही आणि इथे 2 साईडला क्लिप पण आहे, जी क्लिप खोलल्याने आपण हा माउंट रिमूव्ह करू शकतो. सो आपण एकदा ह्याला या ह्याच्या स्केसमध्ये टाकून चेक करूया. हा नॉर्मली असा पटकन याच्यामध्ये असा जातो आणि हा झाला प्रोटेक्टिव्ह केस. ओके, आणि हा घेतला माउंट, हा ठेवला मी इथे. ओके, हा क्लिकचा आवाज आल्यावरती हा बरोबर फिट झाला असं समजतो मी. क्लिकचा साऊंड झाला, हा पूर्णपणे प्रोटेक्ट झालेला आहे. ह्याचा स्क्रू घेतला आहे मी, हा एक स्क्रू, हा प्रोटेक्टिव्ह माउंट DJIचा तुम्ही बघू शकता. आणि हा मी इथे अशा प्रकारे ह्याच्यामध्ये हे करतो आणि याचा अँगल तुम्ही कृपया पूर्ण हे करू शकता. याचा अँगल थोडा तुम्ही बॅक साईडला ठेवा. मला असं वाटतं हे ह्याला टच होऊ शकतो, बट नाही होणार. ओके, सो अशा प्रकारे हा माउंट झाला आहे. थोडं मला ह्याचा अँगल हे वाटतो आहे, बट इतका काय प्रॉब्लेम येणार नाही असं मला मी गृहीत धरतो. थोडा आता झाला आहे प्रॉब्लेम, नंतर पूर्ण सेटअप हे करून हे करावं लागेल. तर हा थोडा बाहेर घेऊन मला थोडा अँगल टिल्ट करावा लागेल. त्यासाठी मला स्क्रू ड्रायव्हरची गरज आहे. सो हा खालचा जो माउंट आहे, खालची जी हे त्याच्यामध्ये मी स्क्रू माउंटेड आहे. सो याला मी थोडा लूज करून याला बाहेरच्या साईडला घेतो. ठीक आहे, हा एवढा, हा 45 समथिंग अँगलवरती आहे. किती अँगलवर आय डोंट नो, माहिती नाही मला. ठीक आहे, हा इथे लावला, इथे मी फुल टाईट करून घेतो याला, म्हणजे मला हवा तसा मी अँगल इथे घेऊ शकतो. आणि हा झाला फुल टाईट. वरच्या याला थोडा लूज करून मला हवा तसा अँगल मी घेऊ शकतो. ओके, हवा तितका मी टिल्ट करू शकतो याला. हा झाला टिल्टेड. आता मी ह्याला घालून बघतो. हा झाला सेटअप. तर हा अशा प्रकारे हा माउंट झालेला आहे. त्याचा अँगल थोडा अजून मी वरती करून घेतो. ठीक आहे, आणि स्क्रू फुल टाईट. ठीक आहे, आय डोंट नो हे चिपकलेलं पडेल, सो मी एकदा ट्राय करून बघतो. आणि हा मी घेतला, हा मी टाकला. मला तर याची स्क्रीन दिसत नाही आहे, आय डोंट नो, पण आवाज येऊ शकतो. आवाजावरती मला हे करावं लागेल. त्याच्यात मेमरी कार्ड पण आहे आणि बॅटरी पण आहे. तर फक्त मला इथं टच करायचं आहे आणि हा चालू होईल. जस्ट हा 1 क्लिक ते हे केला.
ह्या रिकॉर्डिंग रेकॉर्डिंग स्टार्ट रिकॉर्डिंग स्टार्ट झाली आहे तुम्ही बघू शकता. आता माझ्या पोर्शननुसार पोर्शननुसार हा हा कसा काहीसा दिसेल. आता मला आयडिया येत नाहीये कसा दिसेल. सो एकदा मी ट्राय करून बघतो. वन क्लिक ऑफ आणि लगेच कॅमेरा बंद होतो. सो मी चेक करून बघतो की अँगल बरोबर आहे का, आणि आपण एक शॉर्ट राईड मारून येऊया. तर हा 1080 आणि ह्याच्यामध्ये आता रिकॉर्डिंग चालू आहे का? हां, रिकॉर्डिंग चालू आहे. सो ह्याच्यामध्ये मला आता माईक सेटअप करायचं आहे, बिकॉज याला आता वायरलेस माईक नाही, सॉरी वायर्ड माईक माझा जो आतला जो ह्याच्या आतमध्ये एक माईक ऑलरेडी आहे जो वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहे. सो मला तो रिप्लेस करायचा आहे. ह्याला आता मी वायरलेस माईकवरती स्विच करतो आणि एक शॉर्ट राईड मारून येतो. इथून ह्याचं हे काढलं, मला वाटत नाही याच्यावरती हे फिट होईल. लेट्स ट्राय कट द सीन. तर प्रॉब्लेम असा आहे की जो प्रोटेक्टिव्ह फ्रेम जो मी लावला आहे त्याच्यामध्ये हा वाला इथे स्टक होत नाही. सो मला तर एक नवीन हे घ्यावं लागेल, फीमेल और मेल कनेक्टर, नाहीतर याला विदाऊट मला फ्रेम यूज करावा लागेल. पण फ्रेम ट्राय करतो. विदाऊट फ्रेम एक छोटासा स्क्रीन राऊंड करून घेऊया आणि मग पुढे तुम्हाला सांगतो. ओके, सो मी हा प्रोटेक्टिव्ह फ्रेममधून मी काढला आहे आणि मी अशा प्रकारे याला स्टक केलं आहे. हा आता पूर्णपणे चिपकलेला आहे. ह्याला स्टार्ट करून जी त्याचं ते रिकॉर्डिंग होते का नाही ते चेक करतो. ओके, ह्याला दिसतं मला इथे ह्या ग्रीन लाईनमध्ये दिसतं की रिकॉर्डिंग चालू होते. ठीक आहे, सो मी एक छोटासा स्पिन घेऊन येतो, मारून येतो आणि याला चेक करतो. 1080 60 फ्रेम पर सेकंड चालू आहे. एक छोटासा राऊंड मारून येतो आणि तुम्हाला सांगतो. सो अशा प्रकारे हा मला दिसतोय. ह्याची रिकॉर्डिंग फुल्ली स्टार्ट आहे आणि हा काहीसा अँगल आहे. ओके, फुल वाईड येतं. व्हॉइस पण बऱ्यापैकी येतोय. पंखावरती चालू आहे. पंखा मी ऑफ करतो आणि एक राऊंड मारून येतो. D-Log इज ऑफ. सा फुल वाईड अँगल, अल्ट्रा वाईडवर आहे का वाईडवर आहे? फुल वाईड अँगल व्ह्यू येत आहे.
इथून एक छोटासा राईड मारून येतो. परत तर असा असा काहीसा व्ह्यू आहे आणि हा 1080 बाय 60 फ्रेम पर सेकंड मी शूट करतोय. एक छोटासा स्पून मारून घेऊया. आय डोंट नो कसं दिसतोय. काहीच नाही घेतलं, फक्त असं झालं. चप्पल घातली आणि निघालोय. बघूया कसा वाटतोय. गाडीला काय होते काय कळत नाही. जावं लागेल त्याच्याकडे, गॅरेजमध्ये एकदा चेक करावं लागेल. सो असा एक वाईड अँगल व्ह्यू येतो. हा जस्ट हे करतो आणि मी जरा गॅरेजला जाऊन येतो, कारण मला वेळ नाही आहे. परत मला निघायचं आहे मुंबईसाठी. आणि हा वायरलेसली माईक कनेक्टेड आहे. सो थोडा एक्सेलेटर कमी केला की गाडी बंद होते. ट्राय करावं लागेल काय एकदम. मी ते जातो, हा वायर अँगल चेक करतो. त्याच्या आधी गराजमध्ये जाऊन येतो. गराज आणि होप सो हा व्हिडिओ कसा आवडला असेल. कसं शूट होतोय आय डोंट नो. नंतर मग 4K मध्ये एकदा ट्राय करतो. थोडं पण एक्सिलेटर कमी झालं की गाडी बंद होते. आता बंद नाही झाली. हां, आता बंद नाही झाली. आता चालू होते. आणि हा रेकॉर्डिंग चालू आहे का? हां, रेकॉर्डिंग चालू आहे. गाडी लावूया, जरा जाऊन चेक करूया, कारण मला नेक्स्ट राईडमध्ये मला प्रॉब्लेम नको आहे. स्टॉप रेकॉर्डिंग. स्टॉप रेकॉर्डिंग. शूट थोडं बाकी आहे. आता मी आलो आहे नाश्ता घेऊन. मला लागली आहे भूक. इथे कॅमेरा इथे हे पडलं आहे, ॲक्शन कॅमेरा इथे चार्ज होतं आहे. 40% काहीतरी बॅटरी होती. आता किती आहे? 98. ऑलमोस्ट फुल आहे. ऑलमोस्ट फुल झाली. ठीक आहे. सो मी करतो नाश्ता आणि याची जरा रेंज चेंज करायची. मला 30 FPS करायची, कारण मला 60 FPSला डायरेक्ट 1.8 GB 4 मिनटाच्या रेकॉर्डिंगसाठी 1.89 GB माझा फुल झाला. त्यामुळे आता मी करतो नाश्ता. मला खूप भूक लागली. एक प्लेट मी बघणार नाही आहे. नाश्ता करतो आणि मग बोलतो. आहे नाश्ता. इथे हे सांबार चटणी, इथं प्लेट आणि इथं मी आता नाश्ता करतो. आणि बाकीचा जो व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू करतो. आणि एक राऊंड मारून जस्ट 2-4 क्लिप्स मला जे हे करायचे ते हे करतो. पहिले नाश्ता करून घेतो. नाश्ता संपल्यावर ते घेऊया. 1, 2, 3. फोकस ब्रो, फोकस नाही होतो न्यूज. नाश्ता इथे संपलेला आहे. आता
गाईस बाहेर पडतोय पाऊस आणि मला रिस्क नाही घ्यायची आहे. सो आय डोंट नो हा ब्लॉग शूट होईल, म्हणजे हा फुटेज तरी शूट होईल. आता जो फुटेज आहे तो फुटेज टाकून हे करेल. नेक्स्ट व्लॉगमध्ये ह्याची प्रॉपर शूट येईल. येणार 2-3 दिवसात मी प्रॉपर एक हाफ एन आवर राऊंड अप तर ही स्वाईप केली, स्वाईप अप, अरे स्वाईप अप. मला आवाज तर प्रॉपर येतो आहे आणि 51 सेकंडची रेकॉर्डिंग झालेली आहे. स्टॉप रेकॉर्डिंग. पाऊस पडतोय. सो रेकॉर्डिंग स्टॉप झाली. तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि हा विदाऊट इंटरनल माईकने शूट होतं 1080x30 FPS रॉकस्टेडी मोड. तर तुम्हाला कसा वाटला असेल हे मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे.